हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखी घालावे आम्हासी. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. योम तत्त्वविश्वं मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्ति धर स्वधाम. अर्णांश हस्तचरण श्रवण त्वगादिं, प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंग गुरु प्रथम नमो. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवघीर. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. तुकाराम
जैसे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकर्तेची वैभवनी श्री चरण सद्गुरूचे हे नमस्कार मी आता आवाज थोडा क्लिअर करा. मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी वारकरी संतांचा वारकरी संतांचा माझा पायावरी वारकरी संतांच्या हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. भगवान श्री बापदेव महाराजांच्या या पवित्र दरबारामध्ये इको कमी करा, आता थोडा आवाज वाढा, मला आवाज द्या. आपण सर्व ग्रामस्थ मंडळी गोडुमरे यांच्या माध्यमातून गेली 5 वर्ष अतिशय भक्तिभावामध्ये संपन्न होत असणारा हा कीर्तन महोत्सव, यामध्ये सर्व गावातील ज्येष्ठ मंडळी, सर्व आमचे तरुण बांधव, सर्व आमच्या माता भगिनी, या सर्वांच्या अथक परिश्रमातून आपण हा उत्सव या ठिकाणी साजरा करतोय. या उत्सवाकरता प्रामुख्याने ज्यांचं आपल्याला उत्तम मार्गदर्शन लाभलंय असे आपले सर्वांचे सुपरिचित असणारे हरिभक्तीपरायण यतिराज महाराज लोहर आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळी मुकुंदन राऊत असतील, आमचे माऊली महाराज ते पुणे असतील, या ठिकाणी तफाजावरती कोकाटे महाराज असतील आणि हार्मोनियमवरती असणारे सर्व महाराज मंडळी, विनेकरी मंडळी, आपण सर्व भगवान स्वरूप शत्रुघ्न या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असणारा हा उत्सव विठ्ठल गेली 5 वर्ष आपण हा उत्सव साजरा करतोय. भगवान बापदेवांची त्या ठिकाणी आपल्यावरती असणारी कृपा आहे आणि या माध्यमातून देवाची काही सेवा घडावी या पवित्र उद्देशाने असणारा हा कीर्तन महोत्सव आहे. आजची आपल्या कीर्तन महोत्सवाची ही जागराची सेवा आहे. अर्थात या दिवशी भगवान परमात्म्याकडे काहीतरी मागणी करावं आणि उद्याच्या काल्याच्या प्रसादानं या ठिकाणी भगवान परमात्मा आपली असणाऱ्या सर्व भक्तांची मागणी उद्या काल्याच्या प्रसाद रूपाने त्या ठिकाणी पूर्ण करणार आहे. म्हणून गेली 2 दिवस आपण सेवा करतोय. ती सेवा भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी आपली रुजू झालेली आहे आणि या सेवेतून काही मागण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त झाला. तर त्या ठिकाणी आपण काय मागावं याची यथार्थ कल्पना कदाचित तुम्हा आम्हाला निश्चित नसावी. म्हणून भगवान परमात्म्याच्या कृपेने, संतांच्या आशीर्वादाने आज तुकोबाराय तुमच्या आमच्या वतीनं आज देवाकडे मागणी मागणार आहे. तुकोबाराय मागणी मागतात. महाराज म्हणतात, देवा आम्हाला तुझ्याकडून काही दान पाहिजे. मग काय पाहिजे ते म्हणतात, हेची दान दे गा देवा. द्यायचं असेल देवा आम्हाला हेच दान दे. कुठलं? तर तुझा विसरण व्हावा. आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी तुझा विसर होऊ नये हे मागणं दे. समजा तुमचं हे मागणं पूर्ण केलं तर काय कराल? गुण गाईन आवडी. आवडीनं देवा तुझं गुणगान गाई. हिची माझी सर्व जोडी. जो काही लाभ आहे माझ्या असणाऱ्या या भक्ती मार्गातला, तो लाभ मला तुझं गुण गाण्याने मिळणार आहे. हिची माझी सर्व जोडी. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी
परीक्षा घ्यायचं ठरवलं, म्हणले काही तुला संपदा वगैरे किंवा मोक्ष, महाराज सांगतात न लगे मुक्ती न लगे संपदा, आम्हाला मुक्तीही नको आणि संपदाही नको. द्यायचा असेल तर संत संग देवी सदा, संतांचा संग त्या ठिकाणी सदा आम्हाला दे. शेवटी तुकोबरा देवाला विनंती करतात, प्रार्थना करतात, देवा या ठिकाणी तुझं नाम गाण्याकरता जो नरदेह तू आम्हाला दिलाय, या नरदेहाला कदाचित असणारं जे काही आयुष्य मिळालंय हे आयुष्य कमी आहे, आणि कदाचित या असणाऱ्या कमी आयुष्याच्या माध्यमातून तुझ्या असणाऱ्या नामाचं सुख आम्हाला उपलब्ध करता यावं, घेता यावं, याकरता देवा तू काळजी करू नको. आम्हाला माहितीये गर्भवासाचं दुःख, आम्हाला माहितीये त्या गर्भवासाच्या पीडा, त्या व्याधी, त्या ठिकाणी असणारं दुःख याची जाणीव मला आहे. तरी सुद्धा देवा तुझं नाव घेण्याकरता तू काय कर, सुखे घालावे आम्हासी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी गर्भवासाला, त्या ठिकाणी देवा सुखानं आम्हाला घाल. काय करेल तर गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी विठ्ठल. म्हणून असणार आहे आपल्या या वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा विचार केला असता अखंड हरिनाम सप्ताहामध्ये किंवा कीर्तन महोत्सवामध्ये त्या ठिकाणी ही जी 3 कीर्तन आहेत ती 3 कीर्तन बांधील आहेत. पहिल्या दिवसाचं कीर्तन, त्या दिवशी भगवान परमात्म्याचं नामस्मरण घ्यावं असा दंडक आहे. शेवटचं कीर्तन हे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, आणि काल्याच्या आदल्या रात्रीचं म्हणजे जागराचं कीर्तन आहे. या कीर्तनाचं स्वरूप हे मागणीचं असतं. तुकोबाराय आज या ठिकाणी मागणी करत आहे, विठ्ठल म्हणून मागण्याचा अधिकार प्राप्त होतो, तो सेवेने होत असतो. बघा मागता कोण, जर आपण विचार करू गेलो तर मागणाऱ्यापैकी एक आहे सेवेकरी, दुसरा आहे भिकारी. एक तर सेवा करणारा आहे तो मागू शकतो किंवा भिकारी मागू शकतो. आणि या ठिकाणी तुकोबाराच्या भूमिकेतून आज मागणी करतात, ही मागणी सेवेकरीची आहे. आज झालेली सेवा आहे, या सेवेच्या माध्यमातून भगवान परमात्म्याची कृपा प्राप्त व्हावी याकरता मागणी आहे. भिकारी सुद्धा मागणी मागतो. भिकारी येतो, काही असेल तर वाडा म्हणतो. भिकाऱ्याची आपली ओळख असते का? नाही. त्याने काय सेवा केलेली असते का? नाही. त्याची आपली ओळख नाही, त्याने कुठल्याही प्रकारची सेवा केलेली नाही, तरी सुद्धा तो मागतो, त्याला भिकारी म्हणतात. आणि इथं तुकोबाराची मागणी करतात, ही मागणी सेवेकरीची. इथं आम्ही सेवा केली देवाची, आम्ही त्या ठिकाणी पहाटे काकडा केला, आम्ही नामस्मरण केलं, हरिपाठ केला, गाथा पारायण असेल किंवा ज्ञानेश्वरी पारायण असेल हे केलं, कथा कीर्तन केलं, भजन केलं, जागर केला, अखंड देवाचं नामस्मरण केलं. या माध्यमातून आमची सेवा प्राप्त झाली. एवढंच केल्याने सेवा होते असं नाही. या मंडपामध्ये एखाद्याने झाडून जरी काढलं तरी ती सेवा आहे. या ठिकाणी जे अन्नप्रसाद चालू आहे ती करणाऱ्या लोकांची सुद्धा त्या ठिकाणी उत्तम सेवा. आणखी सांगू का, इथं आपण श्रवणाला आलोय ना, ही सुद्धा महाराज एक सेवाचे. विठ्ठल म्हणून मागण्याचा अधिकार हा सेवेतून प्राप्त होतो. बघा जे संत तुकोबार आज मागतात त्या ठिकाणी आश्चर्य व्यक्त होते. काही ठिकाणी तुकाराम महाराज असं सांगतात की असणाऱ्या या प्रपंचामध्ये असणाऱ्या देवाकडे, भगवंताकडे या ठिकाणी मागण्याची आमची परंपरा नाही. आमच्या वाडवडिलांनी आम्हाला सांगून ठेवलंय, वडिलाची रीत
काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. आमच्या असलेल्या वाडवडिलांची परंपरा आहे, काही मागायचं नाही. आज देवा प्रभू तुकोबर आहे. भगवान परमात्म्याची सेवा केली आहे. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवाची सेवा केली महाराज. अनेक असणाऱ्या पिढ्यांनी भगवान परमात्म्याची सेवा केली. त्या सेवेतून तुकोबराज पुढे उभे आहेत. भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी तुकोबारांकडं काही मागावं अशी अपेक्षा करावी. महाराज आपण देवाकडे जातो, त्यावेळेस जात असताना आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याकडे काहीतरी इच्छा असते. देवाकडे जाणारा कोणी तसं जात नाही. प्रत्येक जण त्या ठिकाणी काहीतरी इच्छा घेऊन जात असतो. देवाला सुद्धा टेन्शन येतं. एखादा माणूस देवाला आला, त्याने घंटा बडवला आणि आत पाऊल ठेवल्याबरोबर देवाला पण टेन्शन येतं, आज काय मागतो. तर आपल्या मागण्या अशा आहेत की देवाला सुद्धा प्रश्न पडतो याचा काय करावं. तुमच्या आमच्या मागण्या त्या विचित्र आहेत, वेगळ्या आहेत, या संसारातल्या सुखाच्या असतील. तुकोबराज पुढे उभे आहेत ना. आज तुकोबराज देवाकडे बघतात. भगवान परमात्मा देव तुकोबराय म्हणते, तुकोबा काहीतरी मागा ना. एवढे काही मागणी आम्हा अनुचित. अहो तरी पण काहीतरी मागा. महाराज म्हटले की या ठिकाणी दुसऱ्या समोर हात पसरणं, दुसऱ्या समोर हात पसरणं हे ढीग जीवन आहे. आम्ही कोण आहोत? आम्ही ज्याचे भक्त आहोत ना, तो आमचा देव समर्थ आहे. हात पसरायची आम्हाला गरज नाही. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेवणे, हात पसरे जिने ढीग त्याची. तरी सुद्धा देव काही ऐकेना. तुकोबा अहो तुमच्या सेवेचं ऋण झालंय. विष्णूवर बाबापासून तुमच्यापर्यंत तुमच्या असणाऱ्या कुणाला त्या ठिकाणी आमची सेवा केली, तर कुणी कधी मागितलं नाही. काहीतरी मागा तुकोबा, काहीतरी मागा. तुकाराम मला सांगतात, असं मला तर काही मागायचं नाही, मला काही मागायचं नाही. पण तू म्हणतोय म्हणून मनसे काही मागा, मनसे काही देवा तू म्हणतोय माग, मनसे काही मागा. तू म्हणतोय म्हणून त्या ठिकाणी मी मागतोय देवा. पण मला काय नकोय, मला या प्रपंचातलं काहीच नकोय, या संसारातलं मला काहीच नकोय देवा. आणि तू मागा म्हणतोय म्हणून त्या ठिकाणी मी मागतोय देवा. तुला द्यायचं असेल तर मला हेच दान दे. अभंगाचं पहिलं चरण.
सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या या पहिल्या चरणामध्ये तुकोबाला त्या ठिकाणी देवाला म्हणतात, देवा तू म्हणतोय म्हणून मला हे दान दे. कुठलं तर हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. सगळा भगवान परमात्म्याबरोबर त्या ठिकाणी तुकोबाला संवाद करतात. आपलं दुःख या ठिकाणी असणाऱ्या संसारिकांना सांगू नये. दुःख सांगायचं असेल, सुख सांगायचं असेल तर ते देवाला सांगावं. देवा सांगू दुःख देव निवारील भूक. सुख दुःख देवाला सांगावं, मला जगाला सांगू नये. ज्याला आपण सांगतोय ना महाराज, तोच मूळचा दुःख रूप आहे. एक माणूस त्याला थोडं दिसायला धुरकट दिसायला लागलं. थोडं धुरकट दिसू लागलं, मग त्याला कोणतरी म्हटलं, बाबा तिथं फाट्यावरती चांगला डॉक्टर आलाय, डोळ्याचा डॉक्टर आहे, त्याकडे जा. पण हा माणूस त्या ठिकाणी डॉक्टरकडे पोहोचला. डॉक्टरने सगळ्या टेस्ट केल्या, त्याने खुर्चीवरती बसवला. म्हणजे काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हटले, मला जरा धुरकट दिसतं आणि लांबचं दिसत नाही. बघा, डॉक्टर म्हणतो ठीक आहे, मग तुला आता दिसतंय तर कुठपर्यंत तुला दिसतंय? मला डॉक्टर साहेब ती तुळशी वृंदावन आहे ना, तिथपर्यंत मला दिसतंय. डॉक्टर साहेब तिथे उठले आणि त्याने बोट केलं होतं तिकडे बघू लागले आणि बघून इतकं टक लावून बघू लागले. शेवटी त्याला म्हणले, तिथं तुळशी वृंदावन आहे का? विठ्ठल विठ्ठल म्हणजे काय? अहो डॉक्टरला नीट दिसत नव्हतं आणि ज्याला नीट दिसत नाही स्वतःलाच, तो त्या ठिकाणी इलाज करेल का? म्हणून जो दुःखरूप आहे मूळतः, आपण सगळे दुःखरूप आहे महाराज. या संसारातले सगळे जण त्या ठिकाणी दुःखरूप आहे. मूळतः हा संसार दुःखरूप आहे. संसार दुःख मूळ. आणि या दुःखरूप असणारे आपण सगळे जन, आणि या सगळ्या दुःखरूप असणाऱ्या जनांशी जर आपण संवाद केला, त्यांना जर आपलं सुख दुःख सांगितलं तर उपयोग नाही. संत त्या ठिकाणी बोलतात तर ते देवाशी बोलतात. संत संवाद करतात तर देवाशी करतात. संत मागतात तर देवाला मागतात. का मागतात? तर त्यांना माहिती आहे आपण ज्याच्याकडे मागतोय त्याच्याकडे या 3 गोष्टी आहेत. बघा, ज्याला दान द्यायचंय त्याकडे 3 गोष्टी पाहिजे. एक तर तो श्रीमंत पाहिजे, ज्याला द्यायचे तो श्रीमंत पाहिजे, म्हणजे त्याकडे ती वस्तू पाहिजे. दुसरं तो स्वतंत्र पाहिजे, म्हणजे त्याला देण्याचा अधिकार पाहिजे. आणि तिसरं म्हणजे तो उदार पाहिजे महाराज. एक श्रीमंत पाहिजे, एक स्वतंत्र पाहिजे आणि उदार पाहिजे. संतांना माहिती आहे हे सगळे संसारातली माणसं एकतर श्रीमंत नाही, म्हणजे देण्याकडे त्याच्याकडे काही नाही. दुसरी गोष्ट, ते श्रीमंत नाहीत, ते उदार नाहीत आणि ते स्वतंत्र नाहीत. देणारा कसा पाहिजे? तर तो श्रीमंत पाहिजे, तो स्वतंत्र पाहिजे आणि त्यानं त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये उदारता पाहिजे. सत्तेची वर्गणी मागायला आपण गेलो एखाद्याकडे, राम राम काय म्हटले? काय सप्ताह वर्गणी? हो ठीक आहे, काय हरकत नाही. मोठा बंगला, गाडी बिडी सगळं आहे. कार्यकर्ते म्हणले, शेतजी कितीची फाडू? फाडा म्हणला 11 रुपयाची. एवढा मोठा बंगला, गाडी आहे, उदारता आहे का? श्रीमंती आहे, स्वतंत्र नाही, उदारता नाही. दुसऱ्या घरी गेले, राम राम काय म्हणले? सप्ताह वर्गणी फाडायची. ठीक आहे म्हणले, बनवा 11,000ची. 11,000ची पावती बनवली, त्याच्या हातात दिली. म्हणजे द्या पैसे. पैसे आता सध्या देता येणार नाही का? म्हणजे चावी तिच्याकडे. म्हणजे पैसे आहे, उदार आहे, पण स्वतंत्रता आहे का? एखाद्या गरीबाकडे गेलो आपण, वर्गणी पाहिजे सप्त्याला, तो हात जोडतो, म्हणतो महाराज माझी खूप इच्छा आहे वर्गणी द्यायची, आणि पैसे पण जपून ठेवले होते, तर काही कारणास्तव खर्च झाले, या वर्षी मला माफ करा. म्हणजे देण्याची इच्छा आहे, बरोबर, स्वातंत्र्य पण आहे, पण श्रीमंती आहे का? म्हणजे 3 गोष्टी देणाऱ्याकडे पाहिजे. चला आपल्या देवाकडे 3 गोष्टी आहे का? बघ, देव त्या ठिकाणी श्रीमंत आहे का? तर देवाच्या श्रीमंत लक्षण म्हणजे काय? जी पैशाची जी काही, ज्याला आपण पैसा म्हणतो, लक्ष्मी म्हणतो ना, ही लक्ष्मी त्या ठिकाणी आमच्या देवाच्या पायाची दासी आहे. पाय लक्ष्मीचे हाती हाती, पाय लक्ष्मीचे हाती.
पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे आमचा देव किती श्रीमंत आहे. ज्या लक्ष्मीच्या माग सगळं जग लागलंय महाराज, की लक्ष्मी आमच्या देवाच्या पायाची दासी आहे. एवढा देव श्रीमंत आहे. चला, देव श्रीमंत आहे. दुसरं, ज्या देवाकडे आपण मागणी करतोय त्या देवाला स्वातंत्र्य आहे का? त्या देवामध्ये सामर्थ्य आहे का? तर त्या ठिकाणी तो देव सामर्थ्यशील आहे. तो देव समर्थ आहे. किती समर्थ आहे तर नामांतर वर्णन करतात. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी देव त्या ठिकाणी श्रीमंत आहे. आणि महाराज देवाकडे त्या ठिकाणी सामर्थ्य सुद्धा आहे. आता देव उदार आहे का महाराज? या जगामध्ये उदार नावाचा शब्द फक्त देवाला शोधतो. उदार तू हरी, उदार तू हरी, उदार तू हरी, भागवतामध्ये त्या ठिकाणी अनेक कथा आल्या. त्यापैकी उपमन्यूची कथा आहे. उपमन्यूला त्या ठिकाणी दुधाची दूध पाहिजे, एक वाटीभर दूध पाहिजे. उपमन्यू त्या ठिकाणी देवाची प्रार्थना केली, पण त्या उपमन्यूला एक वाटी फक्त दूध पाहिजे होतं. आमचा देव इतका उदार आहे की त्यानं दुधाचा समुद्र दिला. चला, असणारा ध्रुवबाळ, या ध्रुवबाळाला असणारी बापाची मांडी किंवा त्याला बसायला जागा पाहिजे.
आमचा भगवान परमात्मा किती किती उदार आहे महाराज. त्या भगवान परमात्मा त्या ध्रुवाला आढळ पदावरती बैसवला विठ्ठल. म्हणून ज्याच्याकडे आपण मागतोय महाराज तो श्रीमंत आहे, तो उदार आहे आणि तो स्वतंत्र आहे. मग असा असताना भगवान परमात्मा तो देण्याकरता त्या ठिकाणी योग्य आहे म्हणून त्याच्याकडे मागतात. बघा एखाद्याकडे नाहीये आणि त्याकडे मागून काय उपयोग आहे का? एखाद्याकडे एखादी वस्तू नाहीये आणि ती त्या ठिकाणी मागायला गेलो जमेल का? तर ते जमणार नाही. म्हणून ज्याच्याकडे आहे त्याकडे मागितलं पाहिजे. तुकोबाराय मागतात, हेची दान देगा देवा, देवा मला हे दान दे. काय तर तुझा विसरण व्हावा. हे जे मागणं मागितलं देवाचा विसर होऊ नये हे दान त्या ठिकाणी तुकोबारायांनी मागितलं. जर समजा मला त्या ठिकाणी मागायला संधी मिळाली असती, कल्पना करा गोडुमरे गावामध्ये त्या ठिकाणी देव प्रसन्न झाला आणि इथं उपस्थित झाला, देव प्रगट झाला आणि म्हटला तुम्हाला काय मागायचे ते मागा. बघा लगेच मनामध्ये सगळं चालू झालं काय काय मागायचं ते. कुणी बंगला मागितला, कुणी गाडी मागितली, कुणी पैसे मागितले, अगदी अगदी कुणी शेवटी पोराला बायको मिळावी मागितली. कारण तो आता मोठा प्रश्न झालाय गगन. सगळी यादी तयार झाली प्रत्येकाची. देव प्रसन्न झाला आणि त्या ठिकाणी देवाला सांगितलं, एका आंधळ्याला म्हटले बाबा मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, चल काहीतरी माग. फक्त एका वाक्यात मागायचं, एकाच वाक्यात मागा, दुसरं वाक्य नाही, एका वाक्यामध्ये मागायचं. बघा मागणी कशी, काही लोक किती हुशार असतात त्या तुला सांगतो. देव प्रसन्न झाला, एका वाक्यात माग म्हटला फक्त. आता आपण विचार केला असता एका वाक्यात मागायचं म्हणजे काय, देवा मला बंगला दे, वाक्य पूर्ण झालं. किंवा मला पैसा दे, वाक्य पूर्ण झालं. आता हा आंधळा आहे, त्याने विचार केला, त्याने थोडंसं चिंतन केलं आणि त्या ठिकाणी देवाला म्हटलं, देवा मला माझ्या नातवाच्या डोक्यावरती, वाक्य बघा एकच वाक्य, मला माझ्या नातवाच्या डोक्यावरती राजछत्र धरलंय ते दिसू दे. वाक्य किती आहे? एकच वाक्य. एका वाक्यात त्याने काय काय मागितलं बघा. पहिलं दिसू दे म्हणजे आंधळ्याचा त्याला दिसायला पाहिजे. दुसरं म्हणजे नातू मागितला. नातू म्हणजे काय? मुलाचा मुलगा. मग मूल होण्याकरता पहिलं काय पाहिजे? बायको पाहिजे. त्याकरता लग्न झालं पाहिजे. म्हणजे याचं लग्न झालं पाहिजे, याला मुलगा झाला पाहिजे, त्या मुलाला परत मुलगा झाला पाहिजे. आणि राज्यक्षेत्र म्हणजे काय? हा स्वतः त्या ठिकाणी राजा झाला पाहिजे. एकाच वाक्यामध्ये सुंदर मागणी मागितली विठ्ठल. म्हणून त्या ठिकाणी आम्हाला मागता येईल का सांगता येत नाही. तुकोबारायांनी मागणी मागितली, तुझा विसरण व्हावा. या जगामध्ये, या संसारामध्ये, या दुःखरूप संसारामध्ये आम्हाला सुख शांती समाधान आनंद पाहिजे असेल तर आमच्या स्मरणामध्ये कायम देव पाहिजे, संसार नको. म्हणून ज्यांच्या चित्तामध्ये, ज्यांच्या आठवणीमध्ये संसार राहिला महाराज त्यांचं जीवन त्या ठिकाणी दुःखानं भरलं. आपले तुकाराम महाराज आहेत ना, फार हुशार आहे. तुकाराम महाराज भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रसन्न झालाय, मागतोय म्हणून ना, आणि मागतोय असं म्हणत असताना असं तुकोबारायांनी मागितलं की महाराज ते सगळे असताना तुमच्या आमच्या करता त्या ठिकाणी एक अतिशय महत्वाचं सार्थक जीवन करण्याची गोष्ट मागितली. तुम्हा आम्हाला मागता आलं पाहिजे, तुम्हा आम्हाला वागता आलं पाहिजे, तुम्हा आम्हाला असणाऱ्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणी लाभ घेता आला पाहिजे. आज तुकोबारायांनी जीवनामध्ये फार मोठा लाभ घेताय. आज तुकोबाराय या मागणीच्या माध्यमातून एक फार मोठा लाभ घेतात. लाभ तुम्हा आम्हाला घेता आला पाहिजे. एकानं असाच लाभ घेतला. तो आरोपी होता. त्याने त्याच्या वकिलाला विनंती केली, म्हणले बाबा मला सोडवा, बस झाला, आता मला बाहेर निघायचं. वकील मला ठीक आहे, मी सांगतो तसं कर. जर तो सुटायचं असेल तर मी सांगतो तसं कर. ज्यावेळेस तुला त्या ठिकाणी जज समोर उभा केला जाईल, तुला वकिलाने काही विचारलं समोरच्या
फक्त म्हणायचं आ एवढंच बोलायचं. त्याने काय होईल म्हणजे त्याने तुझी सुटका होईल. विश्वास ठेवला वकिलावरती, जज समोर उभा केला. समोरचा वकील विचारू लागला, तुझं नाव हे आहे बरोबर आहे का? तो म्हणला आ. तू गुन्हा केला, तुला कबूल आहे का? हा. तुला काय सांगायचं आहे का? हा. जज म्हणले असं काय म्हणतोय? म्हणजे याने काय गुन्हा केला नाही. जज असं त्यातून निष्कर्ष काढला की याला काय बोलता येतं, याला काही समजत नाही, आणि याने गुन्हा जर केला असेल तर तो अजाणतेपणाने केला असेल, त्याला काही कळत नाही. तुला काय कळतंय का आम्ही काय बोलतोय ते? याने काय म्हटलं, हा एवढंच बोलायचं. सगळी सुनावणी झाली आणि जजने निर्णय दिला, म्हणलं याला सोडून द्या, याच्या अजाणतेपणे झाला असेल, त्याला सुटका झाली, त्याला सोडून दिला. आणि जसा सुटला तसा तो बाहेर आला आणि कोर्टच्या बाहेर चालू लागला. तितक्यात त्याच्या वकिलाने त्याला आवाज दिला, म्हटलं थांब. तो थांबला. वकील त्याच्या जवळ गेला आणि त्या ठिकाणी म्हटला, बघ माझं तू ऐकलं, तू सुटका झाली का नाही? म्हणला आ. हे मला सगळं ठीक आहे, आता हे नाटक बंद कर, आता याचं बघ. म्हणला आ. असा लाभ घेता आला पाहिजे विठ्ठला. म्हणजे एकतर त्याची शिक्षेतून सुटका पण झाली आणि त्याला ते असणारी वकिलाची फी सुद्धा द्यावी लागली. का? कारण लाभ घेता आला पाहिजे. आज तुकोबारा लाभ घेतात महाराज. तुकाराम महाराजांना सगळं मागता आलं असतं. इथं तुकोबाराने मागणी केली, तुझा विसर न व्हावा. कारण या प्रपंचामध्ये देवाचा विसर होणं महाराजांनी प्रमाण दिलं. विसरली तया थोर झाली हानी. ज्यांनी जे देवाला विसरले महाराज, त्यांची हानी झाली. देवाचा विसर होता कामा नये. ही मागणी तुकोबा त्या ठिकाणी देवाकडे करतात. आणि त्या ठिकाणी भगवान पार्वती, देवा तुकोबा, जशी तुझी मागणी मी पूर्ण केली तर तू काय करशील? महाराज म्हणले, देवा जे माझा छंद आहे, जी माझ्या जीवीची आवड आहे, ज्या करता मी जन्म घेतलाय, ते तुझं गोड नाम त्या ठिकाणी मी पुन्हा पुन्हा गाईल. आपण दुसरं चरण म्हणता, तुकोबा जर मी तुझी ही मागणी मान्य केली तर त्या ठिकाणी तू काय करशील? तुकाराम महाराज म्हणले, गुण गाईन आवडी. काय करील तुम्ही, आम्ही काय जीवनामध्ये साधना करावी याचं दिग्दर्शन तुकोबांनी केलं. देव प्रसन्न झाला. देवानं त्या ठिकाणी तुम्हाला आमच्यावरती कृपा केली तर आम्ही साधकांनी देवाचं नाव गायला पाहिजे. ते सुद्धा महाराज सांगतात, गुण गाईन आवडी. आवडीनं देवाचं नाव गायलं पाहिजे. बघा या ठिकाणी गाणारे अनेक आहेत. ज्योतिराज महाराज अनेक जण गाणारे अनेक क्षेत्रामध्ये आहेत. कुणी नाट्यगीत गाते, कुणी पिक्चरची गाणी गाते, कुणी अजून काय गाते. ही सगळी गाणारी मंडळी आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा करता भजन गाणारा जो काही महात्मा आहे यामध्ये फरक आहे. एकदा सगळ्या असणाऱ्या गायकांची त्या ठिकाणी सभा भरली. त्यामुळे सगळ्या प्रकारचे गायन करणारी माणसं होती. मोठे मोठे दिग्गज कलाकार होते आणि त्यामध्ये आमचे वारकरी सुद्धा होते. वारकरी चालीचे आपले
त्यामध्ये धोतर असेल, पैरण असेल, उपरण असेल, अशा पोशाखामध्ये वारकरी मंडळी होते. सगळ्यांनी आपापली कला सादर केली. आमच्या वारकऱ्यांनी त्या ठिकाणी सुंदर भजन सादर केलं. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेस असणाऱ्या त्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी प्रश्न विचारला, म्हणजे मग हे सगळे गाणारे मोठी मोठी लोक आहेत, पण यांच्यापेक्षा त्या वारकऱ्यानं गायलेलं भजन हे त्या ठिकाणी अंतःकरणाला जास्त पोहोचलं, असं का? विचारलं वारकरी दादाला, म्हणले महाराज का हो असं? तुमच्या गाण्यामध्ये एक वेगळा असणारा भगवान परमात्म्याविषयी एक प्रभाव आहे, आस आहे. हे बस चांगले गाणारे आहे, त्यांना राग कळतोय, त्यांना सगळं काही कळतंय, संगीत कळतंय, पण त्यांच्या गाण्यापेक्षा तुमचं गाणं त्या ठिकाणी त्यामध्ये भाव जास्त आहे, असं का? त्यावेळेस त्या महाराजांनी उत्तर दिलं, म्हटले महाराज कदाचित ही जी मंडळी आहेत ना, ही जी मंडळी आहेत ही पोटासाठी गातात, आणि आमचे वारकरी हे जीवासाठी गात असतात. पोटासाठी गाणार आहे ना, त्याचा भाव देवापर्यंत पोचेल सांगता येत नाही. सश्याच्या माग कोल्हा लागला, सश्याच्या माग कोल्हा लागला, सश्याच्या माग कोल्हा लागला, ससा पळतोय त्याच्या माग कोल्हाही पळतोय. फरक काय? तर महाराज एक पोटासाठी पळतोय आणि एक जीवासाठी पळतोय. कोल्हा पोटासाठी पळतोय, सशाला माहिती आहे जर मी पळलो नाही तर त्या ठिकाणी मला संपवावं लागेल. म्हणून महात्मे जे आहेत ते त्या ठिकाणी जीवा करतात, त्या ठिकाणी परमार्थ करतात, भक्ती करतात. विठ्ठला म्हणून गुण गाईन आवडी. तुकोबार आहे त्या तुकोबारांना ते असं आश्चर्य वाटत नाही की आपण देवाचं भजन केलं पाहिजे. याचं आश्चर्य संतांना वाटत नाही. का वाटत नाही? कारण संत स्वतः म्हणतात की हा जो देह आहे ना महाराज, हा देह भगवान परमात्म्याने निर्माण केला. कशा करता निर्माण केला? तर देवे दिला देह भजना उमटा, तो भजना करताच निर्माण झालाय. बघा, माणसं जर सोडली तर तुमच्या गावामध्ये माणूस जर सोडली, इतर कोणी भजन करते का? 4 बैल जमली म्हणलं आता काय करायचं, चला आजचा जागर आपण करू, जमलं का? 4 कुत्रे जमले म्हणले काय आता इथं भोंकण्यापेक्षा सकाळी येऊन काकडा करू, जमलं का? याच देही घडे देवाचे भजन. असं असताना त्या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात की गुण गायी न आवडी मी देवात ती तुझी सेवा करील. हे का सांगावं लागलं? कारण तुकोबारांना माहिती या संसारामध्ये ज्याच्या करता नरदेह भजना करता मिळाला, भक्ती करता मिळाला, भगवान परमात्म्याचं गुणगान गाण्याकरता मिळाला, पण त्याकरता ही लोक वापरतील असं नाही. तुकोबारांनी दिग्दर्शन केलं, ज्यांना नरदेह मिळाला त्यांनी देवाचं भजन केलं पाहिजे. विठ्ठला देवाचं भजन म्हणजे काय? देवाचं भजन म्हणजे तरी काय? देवाचं भजन म्हणजे त्याचं नाम गाणे. त्या भगवान परमात्मा अनंत नाम आहेत. ही अनंत नामं त्या ठिकाणी तुम्ही आम्ही मंत्राच्या रूपाने त्याचं गायन केलं पाहिजे. त्या नामाचा उच्चार केला पाहिजे. रामकृष्ण हरी असेल त्या मंत्राचा जप केला पाहिजे. हे देवाचं नाम आहे ना, हे नाम तारक आहे. हे नाम जे आहे हे नाम तुमच्या आमच्या आधी मोक्षाला कारण ठरणार आहे. देवाचं नाम त्या ठिकाणी महत्वाचं आहे. देवाला जे काही नाव आहे ते नाव त्या ठिकाणी सामर्थ्यशाली आहे. काही काहींची नावं अशी असतात आणि त्याची करणी भलतीच असते. एकाचं नाव होतं गोडबोले भाऊ. काय नाव होतं? गोडबोले. त्याला रामकृष्ण हरी गोडबोले साहेब नाव काय? गोडबोले. त्याने कसं बोललं पाहिजे? त्याला कसा रामकृष्ण हरी, तुम्हाला काय काम ना काय नाही, हे कोण बोलते? गोडबोले. एकाचं नाव होतं गंगाधर, अंघोळ नाही महिनाभर. अशी नाव उपयोगाची का? एकाचं नाव होतं शांताबाई. कुठली? आमच्या गावातली घेतली नाही बरं का नाव शांताबाई. बांधायला म्हणून जसं नाव रामकृष्ण विठ्ठला विठ्ठला. म्हणून नाव जे आहे त्या नावाप्रमाणे आपली करणी पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपल्या नावाचा अर्थ त्या ठिकाणी भाऊ समजून घेतला. काय नाव आहे माझं? आपल्या भाऊचं नाव काय? शंकरराव नाव. त्या नावाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपली करणी घडली पाहिजे. भाऊंची करणी आपण सगळी बघतो. एकाचं नाव होतं ठणठण पाल.
त्याने विचार केला, अरे असलं कसलं नाव म्हणलं माझ्या आई वडिलांनी ठेवलं ठणठण पाळ. म्हणला बदलायचं. काय करायचं म्हणला, नाव बदलायचं. पण नाव जर बदलायचं असेल तर काय घालायला लागतं, बारसं घालत किंवा एखादा मोठा कार्यक्रम ठेवू शकतो, डिक्लेअर केला तेव्हा माझं नाव बदलले. तो म्हणला कीर्तनाचा कार्यक्रम ठेवू मोठा आणि त्यामध्ये डिक्लेअर करू की नाव माझं नाव रावसाहेब आहे. नाव काय होतं, ठणठण पाळ, रावसाहेब ठेवायचं म्हणला. पण म्हटलं जरा जगात हिंडून येऊ की नक्की नावं कशी कशी आहेत. निघाला, गावाच्या बाहेर गेला. एक बाई त्या ठिकाणी गौऱ्या टाकीत होती. म्हणले मावशी रामकृष्ण हरी, काय तुमचं नाव. म्हणजे माझं नाव लक्ष्मी. अरे म्हटलं नाव लक्ष्मी आहे, मी काय करते. पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला एक भिकारी दिसला. भिकारी, रामकृष्ण हरी दादा, काय नाव तुमचं. म्हणजे माझं नाव धनपाल. नाव धनपाल आहे, भीक मागतो. पुढं चालू केला. राम नाम सत्य हे. एक प्रेत यात्रा आली. कोण मेलं, अहो म्हटलं त्या गावचे अमरसिंह मेले. कोण मेलं, अमरसिंह. मग याने विचार केला, अरे म्हटला लक्ष्मी तो गौऱ्या वेचे, लक्ष्मी तो गौऱ्या वेचे, भीक मागे धनपाल, अमरसिंह तो मर गए, भला बिचारा ठणठण पाळ विठ्ठल. पण जे नाव आपल्याला भेटलंय ना महाराज, ही नावं आपण मोठी करायला शिकलं पाहिजे. नुसतं नाव शिवाजी असून जमत नाही, नाव संभाजी असून जमत नाही. त्याच्या पद्धतीने आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या असणाऱ्या जीवनामध्ये कर्म पाहिजे. ज्यांचं नाव संभाजी आहे ना महाराज, आज त्यांचा बलिदान मास चालू आहे. या छत्रपती संभाजी महाराजांनी जीवनामध्ये बलिदान दिलं महाराज तुमच्या आमच्या करता. 40 दिवस अनाहत प्रकारचा छळ त्यांनी त्यांचा केला. संपूर्ण अंगावरती त्या ठिकाणी जखमा झाल्या, त्यांचे डोळे फोडले गेले, त्यांची जीभ कापली गेली. पण तुमचा आमचा धर्म टिकावा म्हणून त्यांनी बलिदान दिलं महाराज. ते विसरता येणार नाही. विसरू कसे बलिदान, देव देश धर्मासाठी तुम्ही दिले आपुले प्राण, विसरू कसे बलिदान. यांचं बलिदान विसरता येणार नाही महाराज. ही नावं साधी होती पण त्यांच्या कर्मानं ती नावं मोठी झाली. भगतसिंग असेल, राजगुरू असेल, सुखदेव असेल, महात्मा गांधी असेल, ही सगळी नावं आपल्या कर्मानं त्या ठिकाणी मोठी झाली. आमच्या असणाऱ्या जिजामाता असेल, आमच्या असणाऱ्या झाशीची राणी असेल, आमच्या असणाऱ्या त्या ठिकाणी मुक्ताबाई जनाबाई असेल, ही नावं त्या ठिकाणी दिसायला साधी असतील पण ही नावं त्यांच्या कर्मानं मोठी झाली. नाव काय आहे यापेक्षा त्या नावाला साजेसं कर्म आपल्याकडून घडलं पाहिजे. विठ्ठल पण आमच्या देवाचं नाव बघा, त्याचं नाव राम आहे, त्याचं नाव कृष्ण आहे, त्याचं नाव हरी आहे, गोपाल आहे, गोविंद आहे, वासुदेव आहे. ही देवाची नाव आहे. नाव कसं देवाचं, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देवाचं नाम गोड आहे आणि म्हणून गोड असणारं देवाचं नाव हे त्या ठिकाणी आपण आवडीनं गायलं पाहिजे. महाराज फक्त ती फॅसिलिटी या नरदेहाला आहे. कोकिळा सुंदर गाते, सुंदर गाते, पण तेवढीच, त्या पुढे नाही. पोपट सुंदर मिठू मिठू बोलतो पण तेवढंच, त्या पुढचं नाही. वाघ डरकाळी काढतो तेवढंच ते नाही. घोडा किंचाळतो. अनेक प्रकारचे प्राणी आपापले आवाज काढतात. मांजर मिळवणं करते, काय हंबरते. ही सगळी त्या ठिकाणी त्यांना भगवान परमात्म्याने विशिष्ट वाणी दिलेली आहे. याला बघा, याला देवाने किती सुंदर केलंय. याला अशी वाणी दिली की तो कोकिळेसारखं गायन करतो. माणूस कोकिळेसारखा गाऊ शकतो महाराज. तो त्या ठिकाणी पोपटासारखा मिठू मिठू बोलू शकतो. त्याला पाहिजे तो त्या ठिकाणी वाघाची डरकाळी काढेल, घोड्याचं किंचाळणं काढेल, कुत्र्यासारखा टायमाला, कुत्र्यासारखा. हे सगळं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने सुंदर वाणी आम्हाला दिली. ती कशा करता दिली असेल, ती कशाही माध्यमातून, कुठल्याही प्रकारच्या देवाच्या नावातून आम्हाला देवाची सेवा करता आली पाहिजे. विठ्ठल बघा, त्या देवाचं नाव आहे ना, ते नाव कसं आहे, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.
नाम तुझे मन माझ केशवा मन माझ केशवा काबाला घे काबाला घे अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड राम तुझे राम तुझे अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड राम तुझे राम तुझे देवाचं नाव जे आहे ते अमृतापेक्षा गोड आहे. आणि महाराज तुकाराम महाराज सांगतात, गुण गायीन आवडी. जर आपल्या देवाचा विसर होऊ नये असं वाटत असेल तर आम्ही देवाचं भजन केलं पाहिजे. देवाच्या भजनानं देवाचा त्या ठिकाणी आठव होतो आणि देवाच्या आठवानं देवाच्या स्मरणानं त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये सुख होतं. म्हणून तर संतांनी त्या ठिकाणी आकाश केला. आपल्या काकड्यामध्ये संतांनी उठवलं, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा. महाराज देवाचं स्मरण करा. तुम्हाला सांगतात, गुण गायीन आवडी. भगवान परमात्म्याचं गुण गायला पाहिजे आणि ते गुण गाणं हेच माझी सर्व जोडी. आम्हाला जीवनामध्ये लाभ पाहिजे, आम्हाला जीवनामध्ये सुख शांती आनंद समाधान या पद्धतीने लाभ पाहिजे असेल तर तो लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी देवाच्या नामाशिवाय पर्याय नाही. बघा, भजन करतो आपण. तुमच्या गावामध्ये सुद्धा भजन आहे. आपल्या अण्णांच्या वाढीच्या निमित्तानं तुमच्या गावातल्या इथल्या असणाऱ्या आमच्या माता भगिनींचं बापदेव महिला भजनी मंडळ, त्यांचा मला नंबर आला होता ना. ह्या भजनानं देव त्या ठिकाणी देवाचं स्मरण होते. एखादं पिक्चरचं गाणं म्हटलं देव आठवत नाही आपल्याला, ते कानाला बरं वाटतं. पण भजन सुद्धा असं आहे की ते भजन जर आपण चांगल्या पद्धतीने केलं, ते भजन आम्ही देवाला स्मरून केलं, संतांच्या आशीर्वादानं केलं तर महाराज ते भजन सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सुख देऊ शकतो. म्हणून एकदा आपल्या गावातील या आमच्या माता भगिनींच्या भजन मंडळात एकदा जोरान टाळ्या वाजवा. बघा, आपलं घरदार प्रपंच सांभाळून त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या देवाची सेवा करण्याची जी वृत्ती आहे, ती वृत्ती आहे, ती वृत्ती महत्वाची आहे. कारण प्रामुख्याने आमच्या कल्पनाताईंचा मोठा त्यामध्ये वाटा आहे. या सगळ्या असणाऱ्या ताईंना जमा करून त्यांची प्रॅक्टिस घ्यायची. मी सुद्धा एक दोन इथं आलो होतो, प्रॅक्टिस घ्यायची आणि मग सगळं करायचं. ही आवड आहे की देवाच्या भक्तीची आहे. म्हणून देवाचं गुणगान गाण्याकरता आम्हाला देह मिळाला, त्या देवाचं आम्ही गुणगान केलं पाहिजे. चला, या सप्ताहाच्या निमित्तानं भगवान परमात्म्याचं गुणगान करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. सर्वांनी हात वरती करा, देवाचं स्मरण करा आणि त्याचं भजन करा. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार Kumar,
करा, हात खाली करा. केले हात. चला, देवाचं भजन त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आनंद आणणार देवाचं भजन आहे. बघा, आपण 2 तास बसलोय, कसे 2 तास गेले कळलं का? की देवाच्या भजनाची ताकद आहे आणि त्या देवाचं भजन फार महत्वाचं. तर आपला आज करा विठ्ठल परिवार देवाचं भजन करतोय ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा विठ्ठल 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 विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ बापा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ बापा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ बापा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल माझ बापा विठ्ठला विठ्ठल 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 हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. जीवनात लाभ प्राप्त करून घ्यायचा आहे. लाभ म्हणजे काय? सुख, शांती, आनंद आणि समाधान या 4 गोष्टी जर प्राप्त करून घ्यायच्या असेल तर त्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे देवाचं नाव आहे. मग ते नाव मोठ्या आवडीनं तुकोबाराय घेतील असं म्हणतात. देवानं विचार केला, म्हणले थोडस तुकोबारायांना जरा आम्हीच दाखव. तुकोबा, अहो काय तुम्ही म्हणताय विसर पडू नये किंवा तुझं नाम गाईल, त्यापेक्षा काहीतरी मोक्षाचं बोल, मुक्तीचं बोल, काहीतरी संपदा तुला पाहिजे का ते बोल. महाराज म्हटले, आम्हाला देवा तुझ्या नामापुढं आम्हाला तो मोक्षही नको आहे आणि कुठली संपदाही नको आहे. मुक्ती आणि संपदा संग देई सदा सदा संग देई सदा गुण गाई
तुकोबारा दिग्दर्शन करतात ते म्हणतात न लगे मुक्ती आणि संपदा. तुकोबाराची मागणी जर आपण पाहिली तर आपला हसू येईल. आम्हा सगळ्यांना पैसे पाहिजे, आपला प्रत्येकाला मुक्ती पाहिजे, मोक्ष पाहिजे. आणि तुकोबारा स्पष्ट सांगतात न लगे मुक्ती आणि संपदा. अहो तुकोबारा त्या मुक्ती करता, त्या असणाऱ्या संपदे करता सगळं जग तर्पण करतोय. तुम्हाला ते तुम्ही नको म्हणताय. तुकाराम महाराज म्हटले की तुम्हाला वाटते ती महत्वाची आहे मोक्ष आणि संपदा, पण ती महत्वाची नाही. महत्वाचं काय तर त्या देवाविषयी असणारं ज्ञान महत्वाचं. आणि देवाविषयी असणारं ज्ञान आता या कलियुगामध्ये फार संपत चाललंय. देवाचं जर विचारलं कुठं काही सांगता येत नाही. एक पर्यवेक्षक शाळेमध्ये गेले, पर्यवेक्षक, आणि शाळेमध्ये थोडी तपासणी करावी म्हणून एका वर्गात गेले. पूर्वी यायचे पर्यवेक्षक आणि ते सगळे वर्गामध्ये चेकिंग करायचे किंवा तिथं माहिती घ्यायची की मुलांना किती अभ्यास येतोय. आज ते पर्यवेक्षक आले, पोरं मिळाले एक साथ किंवा तुमचं स्वागत आहे, सगळं झालं. म्हणजे बसा मुलांनो, मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरं द्या. आता काय गुरुजी प्रश्न, ते साहेब प्रश्न विचारणार म्हणून सगळे त्या ठिकाणी चिंतेत पडले. शिक्षकाला पण टेन्शन आलं. पूर्वी शिक्षक कसे होते, चांगले होते. पूर्वी शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना मुलाप्रमाणे त्या ठिकाणी घ्यायचे, त्यावरती मुलाप्रमाणे प्रेम करून शिकवायचे. आताचे शिक्षक सगळे प्रॅक्टिकल झालं. विचारलं, म्हणले सांगा पोरांनो, लंका कुणी पेटवली? आता हे सगळे आताची पोरं होती, आताचं शिक्षण होतं, त्यांना राम माहित नाही, रावण माहित नाही, लंका माहित नाही. एकाला उठवलं, बाळ्या उठ, सांग लंका कुणी पेटवली? तो असा थरथर थरथर कापू लागला. म्हणलं सर अहो मी नाही पेटवली. शेजारच्या माग त्या मुलीला उठवलं, ताई तू उठ, सांग लंका कुणी पेटवली? अहो सर मी आजच शाळेत आले, 4 दिवस मी मामाच्या गावाला गेले होते. लंका कुणी पेटवली एकाला सांगता येईना. शेवटी सरांना विचारलं, शिक्षकाला विचारलं साहेबांनी, म्हणजे गुरुजी सर तुम्ही तरी सांगा लंका कोणी पेटवली? म्हटले साहेब तुला खरं सांगू का, आपली ही पोरं आहेत ना ही प्रामाणिक हो, ही काय लंका पेटवणारी पोरं नाही. साहेबांचं डोकं चाललं. साहेब त्या ठिकाणी बाहेर आल्यानंतर त्या गावचा चेअरमन त्या ठिकाणी आला होता. चेअरमन साहेब इकडे या. शिक्षकांनी बोलून घेतलं. म्हणजे चेअरमनला माहित असेल, म्हणजे साहेब हे सांगतील, चेअरमन साहेब सांगतील तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे म्हणजे चेअरमन साहेब सांगा बरं लंका कोणी पेटवली? चेअरमन साहेबांनी विचार केला. म्हटलं आमच्या गावात असा खटाळ माणूस कुणीच नाही. साहेबाला बाजूला घेतलं. म्हणलं साहेब त्या साहेबाला बाजूला घेतलं. म्हणजे साहेब जाऊ द्या ना, आता तुम्ही का पेटू द्या, काय असेल ते ज्ञान मिटून टाकायचं. म्हणजे असं जर त्या ठिकाणी ज्ञान असेल तर असेल का, देवाचं ज्ञान त्या ठिकाणी महत्वाचं आहे. तुकोबारा आम्हाला देवाचं ज्ञान सांगतात. तो देव आहे ना, त्या देवाविषयी ज्ञान आपल्याला पाहिजे, त्या देवाविषयी अंतःकरणामध्ये भाव पाहिजे, त्या देवाचं नाम आम्ही नित्य घेतलं पाहिजे. म्हणून त्या नामाच्या पुढं तुच्छते बापुडे सकळही, तुझ्या नामाच्या पुढं धन संपदा मुक्ती मोक्ष हे सगळं त्या ठिकाणी तुच्छ आहे. म्हणून न लगे मुक्ती आणि संपदा. काय मागितलं? संत संग देई सदा, संतांचा संग सदा दे हे मागितलं. आता संतांचा संग का मागितला तर आम्हाला त्या ठिकाणी जीवनामध्ये योग्य मार्गाला लावण्याकरता किंवा आमचं हित पाहण्याकरता, आमच्या असणाऱ्या हिताचा विचार फक्त संत करतात. शोधून या आले संत हिताहित जगाचे. म्हणून असे जे संत आहेत की जे संत तुमच्या आमच्या हिताचा विचार घेऊन आले, एकदा त्या संतांचं मोठ्या प्रेमानं भजन करूया. ज्ञानेश्वर असे संत आहेत. ते संत आपल्या हिताचा विचार घेऊन या ठिकाणी आले. पण त्या संतांचा संघ पाहिजे. संत संघ देई सदा. तुकोबारांच्या गाथ्यामध्ये अनेक अभंग आहेत.
की ज्या अभंगामध्ये महाराजांनी संतांचा संघ त्या ठिकाणी मागितला. शेवटी त्या ठिकाणी तुकोबरायांनी देवाकडे पाहिलं आणि कदाचित तुकोबरायांना असं वाटलं की देवाचं असं म्हणणं असेल की या गर्भवासाचं दुःख पुन्हा तुकोबराया तुम्हाला भोगावं लागेल. माणसाचा जन्म घ्यायचा, त्या ठिकाणी जन्म घेण्याकरता गर्भवास दुःख मोठं आहे. गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे अनेक प्रमाणे सांगता येईल. अर्थ एकच आहे की पुन्हा जन्म घेणं त्या ठिकाणी कठीण आहे. बघा, आपल्याला जन्माला यायचा असेल तर परत पुन्हा जन्म घेता येईल का? नाही, एकदाच. देव सुद्धा त्या ठिकाणी भक्ता करता येतो, पण संत मात्र संतांना ज्या ज्या वेळेस वाटेल त्या त्या वेळेस संत येतात. घेईन जन्मांतरे किंवा घेईन मी जन्म याजसाठी देवा किंवा उपजून या पुढे येऊन, अशा अनेक प्रकारे संत येऊ शकतात. म्हणून ते संत त्या ठिकाणी आले, देवाचं भजन केलं, देवाचं चिंतन केलं. पण तुकोबराय सुद्धा आजचे नाही, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तन. तुकोबराय 4 युगापासून आहे. सत्ययुगामध्ये तुकोबराय कोण होते? ज्यावेळेस नरसिंह अवतार देवाचा झाला त्यावेळेस भक्त प्रल्हाद होते. पुढे त्रेतायुगामध्ये रामाचा अवतार झाला त्यावेळेस अंगद होते. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाला त्यावेळेस उद्धव होते. कलियुगामध्ये ज्यावेळेस भगवान परमात्मा विटेवरती उभा राहिला, कटेवरती हात ठेवून, त्यावेळेस तुकोबराय कोण होते? नामदेव होते. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. विप्र तुकाराम महाराज आले की तुकाराम महाराजांना भगवान परमात्म्याच्या भक्तीचं, त्याच्या नामाचं सुख माहित असल्यानं तुकाराम महाराज देवाला म्हणले, देवा तू काळजी करू नकोस, तू काय कर, आम्हाला सुखानं गर्भवासाला घाल. अभंगाचं शेवट. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. घालावे आमासी, सुखे घालावे आमासी, गुणगारी नावती, गुणगारी नावती, सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी, गुणगारी नावती, सर्व जोडी हेची माझी, सर्व जोडी हेची माझी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे, काय म्हणे? घालावे आम्हासी, गुणगाई नावली, हेची माझी, हेची माझी, सर्व जोडी हेची माझी, माझी, सर्व जोडी हेची माझी.
गर्भवासी सुखे घालावे आम्हासे. बघा तुकोबारांना माहित आहे की हा नरदेह पुन्हा मिळणार नाही, हा एकदाच मिळतो महाराज. तो मिळाला नरदेह आहे, त्या नरदेहानं जेवढं होईल तेवढं भजन देवाचं आपण केलं पाहिजे. मग आम्हाला पुन्हा जन्म घेता येणार नाही. संत त्या ठिकाणी येतात, पण तुमच्या आमच्याकडे तुकोबारांनी देवाला विनंती केली, देवा तुझं भजन गाण्याकरता पुन्हा आम्हाला गर्भवासाला टाक. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, आम्हाला आनंदाने तू गर्भवासाला टाक. ते सगळं दुःख त्या ठिकाणी आम्ही भोगू, आणि ते दुःख भोगून काय करू तर गुणगायी न आवडी हेच माझी सर्वजणी, अशी मागणी तुकोबारांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्या या असणाऱ्या गोरुंबे गावच्या कीर्तन महोत्सवात तुकोबारांनी केलेली आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. 5 वर्ष आपल्या असणाऱ्या या कीर्तन महोत्सवाला झाली, आणि आजचं हे जागराचं कीर्तन आहे. या दिवशी काहीतरी भगवान परमात्म्याला मागणी करावी या उद्देशानं आज आपण तुकोबारांच्या अभंगाचा आधार घेऊन या ठिकाणी हिची दान देवा देवा तुझा विसरण व्हावा या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कीर्तन सेवेमध्ये या सर्व सुरू करतो, भगवान परमात्म्याला प्रार्थना करतो, देवा तुझं नाम सतत आमच्या मुखात राहिलं पाहिजे, तुझा विसर आम्हाला कधी पडू देऊ नको, एवढं मागणं आपल्या सर्वांच्या वतीने करतो. आणि त्या देवाचं एकदा भजन करूया. जय विठ्ठल जय जय